दिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातोय असं समोर आलेलं आहे। शेतकरी अडचणीमध्ये असताना आता केवळ अधिवेशन काळापुरताच राहणाऱ्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च कशाला असा प्रश्न उपस्थित केला जातोय। नागपूरमध्ये बांधकाम विभागाकडून हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांच्या बंगल्यांची दुरुस्ती, देखभाल आणि नूतनीकरणाची कामं सुरू आहेत। एकीकडे शेतकरी कर्जमाफीसाठी तळपतोय, रस्त्यावर आंदोलन करतोय आणि त्याच वेळी दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्यावर मात्र कोट्यवधींचा खर्च केला जातोय, तेव्हा राज्य सरकारवर टीका होते। त्या बराचं किंवा फार तर 2 आठवड्याचं अधिवेशन असेल, एवढं कशाला खर्च कोण करेल? मला वाटतं वस्तुस्थिती माहिती घेऊन त्यांना अशा माझं मते माहिती घेऊन कधी खरं असेल तर ते आज चुकीचं आहे। काय होतंय की दर अधिवेशनात 1 वर्षभर ते रिकामं असते आणि मग वर्षभरानंतर त्याची डागडुजी केली जाते, तेवढंच काम असतं। मला वाटतं इतका खर्च नसावा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।